व्हॉट इज नेक्स्ट बॉल पण एकदा भूषण टू सुरेश. यावेळेला प्लेस केला गेलाय मिडॉन मध्ये. दोन क्षेत्ररक्षक तीन क्षेत्ररक्षक. चेंडू खाली, चेंडू उचलणार, फेकणार. अरे 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 अरे. चिंबोरी घाबरणार, चिंबोरी शिरली बिल्लामध्ये. जिथे एक धाव होती तिथे मात्र दोन धावा पाहायला मिळतात. जबरदस्त षटक म्हणावं लागेल भूषणाचं. फील्ड थोडंसं खराब आणि मला तर वाटते आतापर्यंत आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं समाप्त असेल. मंगेश सर स्वतः गुणलेखक आम्हाला सांगतात षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय कळंब संघाचं तर 13 धावा स्कोर कार्डवर. तर मान्य श्री संदीप मुकणे यांच्याकडून हायपा कॅच साठी 100 रुपयाचा पारितोषिक इकडे स्वतः आयोजक बक्षिसांचे खैरात करतायत. मॅन फ्रॉम मांडवणे. हायपा कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर प्रेक्षक वर्ग खुश व्हा. नाचा काही 100 रुपयाचा पारितोषिक जर षटकार आला सीमारेषे बाहेर तर तो षटकार जर झेलला एखादा प्रेक्षक वर्गाने तर 100 रुपयाचा हायवा कॅच साठी 100 रुपयाचा पारितोषिक. म्हणजे बघा खेळाडूंचं सुद्धा मन इथं भरलं जाते आणि प्रेक्षक वर्गांचं सुद्धा इथं मान राखलं जाते. असं आयोजन पाहिजे आणि ते आयोजन आपल्याला इथे संजय नगर संघाच्या मदतीने पाहायला मिळते. मान्य श्री अरुण सर वागचौरे यांच्या वतीने हे सामने टीम संजय नगर यांच्या वतीने हे सामने आयोजित केलेले आणि चांगलं आजचं सेकंड डे मला पाहायला मिळतंय. चांगलीशी टुर्नामेंट इथे पार पाडलेत आणि आजचा दुसरा दिवस आपण चालू सामना पाहतोय. सांगवी वर्सेस कलम. षटक क्रमांक 3 पाहूया. पहिला बॉल खराब, चेंडू उलची जात, ताकद कमी, क्षेत्ररक्षक रनिंग घेतोय परंतु झेल मात्र सापडत नाहीये. एक धाव रोखू शकत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. चांगला थ्रो का थांबला फलंदाज. थोडीशी रनिंग इथे चुकली गेली. फलंदाज बाद. महत्वाचा विकेट तंबूकडे परतत असताना एस डीजे आपल्याला संधी असेल. महत्वाचा विकेट तंबूकडे परतताना पाहायला मिळतोय. थोडंसं बॅकफुटला कळम संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 रोशन गोलंदाजी मार्कवर. हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू न्यू बॅटर स्ट्राईक ऑनला असणार आहे टीम कलम संघाकडून. वेगवान चेंडू रुपेश फलंदाजी मार्कवर. इथं वेगवान चेंडू रोशन. आता सेकंड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान विकेट कीपरच्या ग्लोव्ज मध्ये कोणतीही धाव मिळणार नाही. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रोशनाच्याकडून आतापर्यंत. 15 धाबा स्कोर कार्डवर. नेक्स्ट बॉल यावेळेला घुटना टेक तमाशा देख तमाशा बॅटरचा की बॉलरचा. इथे मात्र रघुनाथ आहे. कोणती चूक होणार नाही यावेळेला. पकडू कॅचर जीत मॅचचं आव्हान मानत असताना संघ सांगवी. यस डीजे आपल्याला संधी असेल.
फ्रॉम मुद्रे परंतु सांगवीचे जावई यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. रोशनसाठी आणखीन एक विकेट निघाला रोशनकडून, तर 200 रुपयाचं पारितोषिक इथे कॉमेंट्री बॉक्सकडे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला चांगला फटका, थोडंसं पॉइंट मध्ये ढकलले गेले. चेंडू क्षेत्ररक्षक ना ते चेंडू उचलणार, फेकणार. एक धाव रोखू शकत नाही. मला ते वाटतं एक धाव मिळते. एकीने धावेने स्कोर काढला, हलत ठेवलं गेले. टोटली स्कोर कार्ड आपण पाहते कळम संघाचे तर 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. थोडंसं संत गतीने मंद गतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच कळम संघाकडून. हात उडावे लागतील. पाहायला गेलं तर 4 विकेट, महत्वाचे 4 विकेट तंबूमध्ये परतवले. त्यानंतर रोशन पुन्हा एकदा शेवटचा बॉल मालतट फेकी करत असावा. यॉकलेनचा चेंडू खोदून काढला. डिपेक्सचा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक ताईंना चेंडू उचलणार, फेकणार. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. नक्कीच एकेरी धावेने पंचांचा इशारा येतो. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो तर 17 धावा स्कोर कार्डवर. 4 बाद 17 अशी धावसंख्या आतापर्यंत कळम संघाची. थोडंसं निराश असेल कळम संघ, कारण तर स्कोर येत नाहीये, धावा येत नाहीये. विचार केला सांगवी संघाचा तर एक जबरदस्त वासरे खोंडातील एक नावाजलेला दादा संघ आहे. त्यांच्यासमोर लढत भिडत द्यायची असेल तर एक धावांचं डोंगर उभं करणं गरजेचं असेल कळम संघाला. परंतु ते स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत नाही. 17 धावा स्कोर कार्डवर. शेवटचं षटक स्वामी तुम्हाला तेवढं शेवटचं षटक घेऊन आलंय. पहिला बॉल खराब, चेंडू फ्लाय स्टिपला मात्र तेवढंच चांगलं बॅकअप. मला वाटतं पंच आमच्या बाजूने वत सांगतात वाईट चेंडू असेल. एक स्क्वेअर चेंडूनी सुरुवात स्वामी त्याची. तसेच आमचे युवा मित्र मॅन फ्रॉम पलतदरी माननीय श्री सुरेश धोत्रे सर यांचे सुद्धा इथे आगमन झाले. तर आयोजकांच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती असेल की आपण समालोचन कक्षाकडे येऊन स्थानापन्न व्हायचंय. सामन्याकडे वळतोय. नेक्स्ट बॉल फुलटा चेंडू होता परंतु फटका फसला गेलाय. एक धावेचा प्रयत्न असेल इथे. थोडंसं खराब थ्रो, थोडंसं खराब कलेक्शन. एक धाव रोखू शकत नाही. दुसरा धावेचा प्रयत्न सक्सेस झाले. 2 धावा सुद्धा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावा मिळणार या चेंडू मागे. दुहेरी धावेने स्कोर कार्ड हलत ठेवत असताना कळम संघ टोटली स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवर. नक्कीच बॅटिंग चेंज लागली होती. दगड फेक, विकेट किपर इथे चुकी करते परंतु पुरेपूर फायदा याचा कळम संघाच्या फलंदाजाला. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते या चेंडू मागे. एकेरी धावेने टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 21 या धावसंख्येवर. उर्वरित अजूनही 4 चेंडू शिल्लक असावेत. स्वामी ते कष्टपैलू खेळाडू चांगली गोलंदाजी करतो. यावेळेला थोडंसं आउट स्विंग पंच नक्कीच आमच्या बाजूने वळणार सांगतायत. हा वाईट बॉल एक स्क्वेअर चेंडू पुन्हा एकदा एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 22 धावा स्कोर कार्डवर. मंगेश सर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चांगलं गुणलेखकाचं काम करतात. प्रत्येक चेंडू मागे धावा आम्हाला सांगतात. सामन्याकडे पुन्हा एकदा बहत आहे. इथं गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी होती. यावेळेला सुद्धा बॅटची हलकी शेज लागली होती मला तर वाटतं. परंतु एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. नक्की चांगली गोलंदाजी स्वामीत कडून. 3 चेंडूची फेकी झाली असावी. स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 22 धावा स्कोर कार्डवर. नेक्स्ट बॉल यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु फर्निचरच्या डोक्यावरून हा चेंडू जाता विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्वामी. यावेळेला थोडासा हलकासा बाउन्स केला. यावेळेला सुद्धा गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी. नक्कीच हा डॉट बॉल असं पंच कोणती हरकत करत नाही म्हणजे हा डॉट बॉल. टोटली आपण पाहिलं तर 5 चेंडूची फेकी झाली असावी. हाणामारीचं षटक तिथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना स्वामीत लास्ट बॉल वेगवान फटका काढण्याचा प्रयत्न. विकेट किपरला जखमा देऊन फ्लाय स्लिप सेकंड स्लिपच्या गल्लीमधून गल्लीत गोंधळ दिल्लीत मुद्रा. चेंडू लॉंग स्टॉपला धडक देताना चेंडू जाते सीमा रेषे पार. कणकणे दणदणे चौकार. यस डीजे.
क्रिकेटचे चाहते, क्रिकेटची आवड, या खेळाचं प्रेम अंकुश दादा यांच्या मनामध्ये आणि भूषणसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. बॅक टू बॅक 2 षटकार घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा. यावेळेला घुटना टेकेल के प्रयत्न होता, परंतु फर्निचर बिघडलंय. पुन्हा एकदा जावं लागेल सांगवी संघाला उल्हासनगरला फर्निचर विकत घेण्यासाठी. येस डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला, अंगात आलंय. अंगात जसं आलं होतं आधी गोलंदाजी मार्कवर सांगवी संघाच्या गोलंदाजाच्या, तसेच आता अंगात आलंय ते म्हणजे कळम संघाच्या गोलंदाजात. कारण तर तशा तसे प्रतिउत्तर देताना विजय पहिले षटक समाप्त केले मित्रांनी महत्वाचे. फलंदाज तंबूकडे परतवले. मला तर पहिलं विकेट रघुनाथ याचं असेल, दुसरं विकेट असेल स्वामी त्याचं, तिसरं विकेट असेल ते म्हणजे भूषण याचं. असं 3 महत्वाचं विकेट तंबूकडे परतवले गेलेत. आणि न्यू बॅटर मारतात रोशन. रोशन असेल न्यू बॅटर. गणेश न्यू बॅटर असेल. गणेश आणि रोशन असेल. रोशन स्ट्राईक ऑनला असेल, स्ट्राईक एंडला असेल गणेश. गोलंदाजी मार्गवर पाहूया कळम संघाकडून कोणता गोलंदाज असणार आहे, महत्वाचं षटक असणार आहे. जशी गोलंदाजी केली होती सांगवी संघाने, तशी गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात ते म्हणजे कलम संघाचे हे गोलंदाज. पहिल्या षटकात आपण पाहिलं विजय याच्या नावातच विजय लिहिलेलं आहे आणि ते विजय त्याने प्राप्त केले पहिल्या षटकात. फक्त 5 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तिने विकेट तंबूकडे परतवलेत. 5 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 27 धावांचा पाठलाग करत असताना टीम सांगवी संघ अजूनही 22 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी. पाहूया षटक क्रमांक दुसरं. राज मला वाटतं गोलंदाजी मार्कवर, फलंदाजी मार्कवर. रोशन स्ट्राईक ऑनवर. रोशन आणि गणेश याच्यावर अजूनही आशा अपेक्षा टीम सांगवी संघाच्या नक्कीच असतील. परंतु पाहूया या सामन्यात काय घडतंय, काय बिघडतं. पहिला बॉल राज याचा. स्लो वन डिलिव्हरी. वैयक्तिक स्वतःचं खातं उघडत असताना रोशन 1 धाव नक्कीच मिळते या चेंडू मागे एकेरी धाबेने. स्कोर कार्ड आपण पाहतोय हलतं ठेवत असताना रोशन. टोटली स्कोर कार्ड 6 धावा स्कोर कार्डवर. आतापर्यंत चांगला सामना पाहायला गेलं तर टीम कळम संघाकडून चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. राज एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर कोणताही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. 1 धाव येते पहिल्या चेंडूवर. पाहूया नेक्स्ट बॉल. गणेश स्ट्राईक ऑनला नक्कीच. बाउन्सर बॉल आणि बाउन्सर बॉल मध्ये चकमा खात असताना बॅटीची एंडेज लागत असताना फलंदाज बॅक टू पामिलियन आणि इथे गणेशच्या पारीत अंत होतोय. यस डीजे.
चला धन्यवाद धन्यवाद. सांगवी संघाचे पाठीराखा थोडेसा रंग बदलत असताना या सामन्यामध्ये आणखीन एक षटकार घेतल्याचा नक्कीच या फलंदाजासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. भूषण मला वाटतं भूषण आहे आणि भूषण मध्ये ती धमक आहे खम्मक आहे खेचू शकतो. परंतु पाहूया यावेळेला टेक्निकल फटका थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक ताईना ते कोणती चूक करत नाहीये. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय कळंब संघाकडून. दशाच तसे प्रत्युत्तर देत असताना परंतु हलकत नाही. एक षटकार घेतल्यानंतर भूषण मात्र एक धाव पळून काढतोय. सूझबूझची पारी खेळणं जिथे गरजेचं आहे तिथे त्याला माहिती आहे भूषण याला की महत्वाचे मोठे जे फलंदाज आहे त्यांना तंबूमध्ये परतवले. आता आपल्यावर या गेम प्लॅनवर लक्ष द्यावं लागणार आहे. तो लक्ष देतोय तो म्हणजेच भूषण. चांगला फटका कार्पेट पद्धतीचा फटका मिडारमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दोन त्या चेंडू खाली चेंडू उचलणार फेकणार बट गुड रन मिळते विकेट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पर्यंत पाहिलं गेले. क्षेत्ररक्षकाला धाव थांबवण्यात आलेली आहे. 2 धावा रोखू शकत नाही. पुनश्च 2 धावा मिळतात त्या चेंडू मागे दुहेरी धाब्याने आपण पाहिलं. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय टीम सांगवी संघातच जाऊन पोहोचलाय. मंगेश सर तर स्कोर कार्ड आम्हाला सांगतात की 16 धावा स्कोर कार्डवर म्हणजे अजूनही विजयश्री खेचीसाठी आपण पाहिलं तर मला तर वाटतं अजूनही 11 धावसंख्येची गरज असेल. अजूनही 11 धावसंख्येची गरज नक्कीच पाहायला गेलं टीम सांगवी संघ तर भूषणने जो षटकार घेतला त्यानंतर या सामन्याचं पूर्णपणे समीकरण बदललेलं आहे. एक मोठा फटका खेळला त्यानंतर मात्र सामन्याचं समीकरण बदललेलं आहे. आपण पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 षटक समाप्त झालेत. 16 धावा स्कोर कार्डवर येणारे 12 चेंडू 11 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी टीम सांगवी संघाला. अजूनही धमक आहे रोमांच आहे या सामन्यामध्ये कारण अजूनही भूषण आहे या सामन्यात. स्ट्रायकॉनला भूषण तिसरं षटक पाहतोय रुपेश याचं. येणारे 12 चेंडू 11 धावसंख्येची गरज. 1-2 मोठे फटके सामना पूर्णपणे सांगवी संघाच्या खिशात. परंतु पाहूया काय करतोय रुपेश. पहिला बॉल पाहून खेळलाय. डिपेक्स टाकावरच्या दिशेने चेंडू ढकलला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे परंतु चेंडू जातोय सीमा रेषे पार. खणखणे धनधणे चौकार. यस डीजे